राजकारणासाठी लपवली पोटची मुलगी, पत्रकार परिषदेत गंभीर आरोप. तरीही उमेदवारी अर्ज वैध, तक्रारदाराची न्यायालयात धाव. कराड तालुक्यातील बनवडी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात स्वतःला केवळ 2च अपत्य असल्याचं नमूद केलं असून प्रत्यक्षात मात्र 3 अपत्य असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात प्रभागातील रहिवासी नरहरी जानराव यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सागर शिवदास यांच्या 3 मुलांचे जन्मदाखले अर्ज छाननीच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेत. मात्र दिवसभर प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आलंय आणि रात्रीच्या सुनावणीत उमेदवाराच्या वकिलांनी एक मुलगी मयत असल्याचं सांगितलंय. तरीही निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज वैध ठरवलाय असा आरोप जानराव यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलाय. राजकारणासाठी जर स्वतःच्या पोटच्या मुलांनाही मयत दाखवले जात असेल तर राजकारण कुठल्या थरावर गेले आहे याचा विचार समाजाने करणं गरजेचं आहे. याचा समाजावर काय परिणाम होईल याची जाणीव उमेदवाराला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया जानराव यांनी व्यक्त केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असून तक्रारदार नरहरी जानराव यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 27 तारखेला या प्रकरणावर काय न्याय मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपण त्याची सत्यप्रत काढलेली आहे. त्यांनी जो अर्ज आता जिल्हा परिषद निवडणुकीला जो भरलेला आहे त्याच्यामध्ये 2 अपत्य दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये 20-11-17, त्याच्यानंतर 8-8-22 हे 2 अपत्य त्याच्यामध्ये त्यांनी नोंद करून दाखवलेले आहेत. तिसरं जे अपत्य आहे 6-7-25 जे राजा हॉस्पिटल श्रीवंदन हॉस्पिटल राहुल राजे यांच्या तिथं ते जन्मलेलं जे अपत्य आहे ते त्यांनी ह्याच्यात दाखवलेलं नाही. आता त्यांचं काय झालं, सकाळी जे आर्ग्युमेंट सुरुवातीचं जे आमचं झालं त्याच्यामध्ये त्यांची घडामोड झाली की आता कुठलं अपत्य मागं पुढं करायचं, काय करायचं, मयत दाखवायचं का. आम्हाला बाहेरून चर्चा कानावर येत होत्या की याला बर्थ सर्टिफिकेट कुठे मिळेल का, डॉक्टरचा दाखला काय मिळतोय का. शक्यतो कोण जन्म मृत्यू नोंद कोणीही देणार नाही ही तुम्हाला पण माहित आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 अपत्य ह्याच्यामध्ये दाखवले, त्याचे हे आपल्याकडे आहे. राहिलं तिसरं जे अपत्य आहे, तिसरं अपत्य त्यांनी दाखवलंच नाही. आता त्याच्या पुढची हाईट सांगायची म्हटलं तुम्हाला तर त्या डॉक्टरांचे संबंधित व्यक्ती आपण भेटलेलो त्यांना, तिथं त्यांचा वादविवाद पण झालेला आहे. त्या डॉक्टरांच्या सोबत त्यांनी त्यांच्यावर दबाव आणलेला की त्याची नोंद घालू नये, नाहीतर मी बघून घेईन तुम्हाला, मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का. ही पण गोष्ट झाली होती. आम्हाला तिथपर्यंत पण आम्ही गेलो, पण त्याच्यामध्ये त्यांनी त्याची नोंद घेतली नाही. पण आम्ही कराड नगरपालिकेमधून 6-7-25चा उतारा म्हणजे दाखला जन्म प्रमाणपत्र काढलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं जे बोलणं झाले 3 अपत्य आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तर त्यांच्या वकिलांनी 2 नंबरचं अपत्य मेले म्हणून दाखवलं, मृत दाखवलं. कुठं दाखवलं, चापडला. तर त्याच्यानंतर संबंधित व्यक्ती हा जबाबदार नागरिक असून जिल्हा परिषद सदस्य असून जर मृत्यूची नोंद घालत नसेल तर मग ह्याच्यापेक्षा शोकांत काय फ्रान्स साहेबांनी सांगितलं त्याचं बर्थ सर्टिफिकेट दाखवा. तर ते म्हणजे 10 दिवसाची आम्हाला मुदत द्यावी डेथ सर्टिफिकेटसाठी. 10 दिवसात ते मुदत म्हणले देऊ शकत नाही आम्ही, जे काय असेल ते आता मांडा. मग आम्ही आज सकाळी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलेली आहे. का तर संबंधित वकिलांनी लेखी दिलेलं होतं माझ्या माहितीनुसार, वकील साहेब आहेत की माझी 2 नंबरची मुलगी मयत आहे असं त्यांनी लिहून दिलेलं होतं लेखी, पण ते आम्हाला दिलं गेलं नाही. ते महत्वाचा मुद्दा तुम्हाला अजूनपर्यंत सांगायचा राहिलेला आहे की सकाळी त्यांनी जे डॉक्युमेंट सादर केले ते आम्हाला संध्याकाळपर्यंत आम्हाला दिले गेले नाहीत. आणि ज्यावेळेस संध्याकाळी आम्ही द्यायला गेलो त्यावेळेस डॉक्युमेंट आम्हाला 9:30 वाजता 9:30 ना भाऊ 9:30 वाजता म्हणजे निकाल लागायच्या अगोदर आम्हाला त्यांनी जे डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट हातात आल्यानंतर आम्ही बघतोय तर त्याच्यामध्ये लिखित स्वरूपात त्यांनी डॉक्युमेंट टायपिंग केलेलं आलं कुठनं. परंतु ही कुठलीही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वापरली नाही, हे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपण पत्रकार बंधू आहात, इथे अतिशय गंभीर मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करत आहे की कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे या तत्वाची इथं पायमल्ली झालेली. सर्वसामान्य उमेदवारासाठी सुद्धा तोच कायदा आहे आणि एखाद्या मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी सुद्धा तोच कायदा आहे.
परंतु जर तो कायदा पाळला जात नसेल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून, तर मग ही गंभीर एक मोठी समस्या आहे, आपल्या लोकशाहीमधली फार मोठी त्रुटी आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. आता दुसऱ्या वेळचं जे सुनावणी झाली संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्यावेळेला त्यांचे 4 विधिज्ञ उपस्थित होते. हे फुटेज आहे, ऑन रेकॉर्ड आहे. त्यावेळेला त्यांनी असे ऍफिडेव्हिट दिले त्यांनी प्रांत साहेबांना की एक आपत्ती मयत झालेला आहे आणि त्यामुळे सध्या 2च आमच्याकडे उमेदवार उपलब्ध, म्हणजे 2च अपत्य या ठिकाणी आहेत, त्यामुळे आमचा अर्ज व्हॅलिड ठरतो. ह्याला काउंटर करताना आम्ही सांगितलं प्रांत साहेबांना की जो आम्ही अर्ज दाखल केलेला आहे त्याच्याबरोबर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचे दाखले जोडलेले आहेत, त्या दाखले पाहावे. ते पाहिले गेले साहेबांकडून. त्या दाखल्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जर एखादे हे असंच प्रकरण उच्च न्यायालयात गेलेलं होतं की मयत झालेला आहे, 2च आहेत, त्यामुळं ग्राह्य धरावं. मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं कायदा असा सांगतो बाय गिव्हिंग बर्थ, जन्माला येणे एवढा त्याचा क्रायटेरिया आहे. तुम्ही 3 अपत्यांना जन्म दिला, यू आर डिस्क्वालिफाय. तो मयत झाल्यानंतर तो दत्तक गेला, तो काय झाला, नथिंग डुईंग. त्याच्याशी कायद्याचं काहीही देणं केलं नाही. त्यामुळे तोही दाखला दिला. त्यावर प्रांत साहेबांनी त्यांना विचारलं या दाखल्यावरती आपल्याला काय म्हणायचं आहे. 58 सैदापूर जिल्हा परिषद गटामधून माझी नरहरी श्रीरंजनराव उपसरपंच बनवली याने उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि केली असल्यानंतर त्या कृती ज्यावेळेस कृतीची तारीख होती 21 तारीख, त्या छाननीच्या तारखेच्या वेळेस त्याच वेळेस अन्य उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली आहे. त्यामध्ये पर्टिक्युलर भाजपचे सागर भीमराव शिवदास यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि त्या उमेदवारावर माझा पर्टिक्युलर की त्यांचे 3 अपत्य आहेत असा आरोप होता. आणि त्या आरोपाची सत्यप्रती तिन्ही मूळ प्रती मी ज्या जन्म प्रमाणपत्राच्या मूळ प्रती ज्या मी काढून आणलेल्या होत्या की शासकीय आहेत त्या मी पब्लिक डॉक्युमेंट ते सादर केले असताना त्याच्यावर त्यांनी एकही निर्णय दिलेला नाही. आणि तो चुकीचा निर्णय दिला असल्या कारणामुळं मला त्यांनी सांगितलं की तुम्ही हा निर्णय द्यायचा मला अधिकार नाही, तो आयुक्तांना आहे. आणि त्या निर्णयाच्या विरोधात मला हायकोर्टामध्ये जाणं भाग पडलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं मी आजच की माननीय मुंबई हायकोर्टचे सर्किट बेंच जे कोल्हापूरला आहे तिथं अपील दाखल केलेलं आहे. आणि त्याची सुनावणी 27 तारखेला सकाळी 10 वाजता मुंबई हायकोर्टामध्ये होईल. आणि तो न्याय मला मान्य असेल, कारण तो माझ्या दृष्टीनं तो ज्यासाठी माझी लढाई आहे त्या लढाईत मी यशस्वी होईल हा मला 100% खात्री आहे. कारण ती सत्यप्रती माझ्यापाशी आहे. कोणाच्या आत्ता जो निकाल फिरवण्यास पाठीमागं त्यांच्याच पक्षाचे जे ग्रामीण विकास मंत्री आहेत जयकुमार गोरे आणि त्यांच्याच पक्षाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा डायरेक्ट हस्तक्षेप असण्याची दाट शक्यता असं मला वाटते. कारण मला जर 11 वाजता जर सुनावणी छाननी असेल आणि मला जर 2 वेळा आत बोलवून मला माझ्या मी दाखल केलेल्या प्रतीची जर दखल घेतली नसेल आणि ती जर प्रत असताना जर मला योग्य न्याय न देता 10 वाजता जर मला जर माझ्या विरोधात निकाल जात असेल तर ही गंभीर बाब आहे.